नमस्कार, मी बिशप थॉमस डिसोजा, वसई धर्मप्रांताचे बिशप. हॅपी ईस्टर, पीस बी विथ यू. पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती तुम्हास प्राप्त हो आणि पुनरुत्थानाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जगामध्ये आपण एक महान रहस्य साजरा करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त जो शुभ शुक्रवारी वधस्तंभावरील मरणाने मरण पावला, तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिकवणुकीनुसार आणि सांगण्यानुसार पुनरुत्थित झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानाद्वारे एक महान सत्य जगाला दाखवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानाद्वारे पहिली गोष्ट आपल्याला दाखवलेली आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती सर्व शिकवण ही सत्य आहे. कारण त्याने पुनरुत्थान होणार ह्याविषयी स्वतःचं भाकीत केलं होतं आणि ते झाल्यानुसार त्याने ते सत्य आपल्या पुढे मांडलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे ती फार महत्त्वाची आहे, मोठी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ख्रिस्ती श्रद्धा ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर अवलंबून आहे. पुनरुत्थान आपल्याला हे सत्य शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, तो जिवंत आहे. त्याचा शोध मेलेल्यामध्ये आपण करायचं नाही, तर जिवंतामध्ये करायचं आहे. ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय शिकवण देतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही, तर मरणानंतर जीवन आहे. आणि हे मरणानंतर जीवन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये स्तोत्रसंहिता हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 127व्या अध्यायामध्ये की माणसाचं जीवन हे सर्वसाधारणतः 70 ते 80 वर्षाचं असते. परमेश्वरासाठी एक दिवस 1000 वर्ष म्हणजे एक सहस्त्र आहे. आणि त्या तुलनेमध्ये 70-80 वर्ष म्हणजे केवळ 1 ते 2 तास होतात. म्हणजेच परमेश्वराच्या दृष्टिकोनातून माणसाचं ह्या जगातील जीवन हे केवळ 1-2 तास आहे. आणि म्हणून आपण केवळ ह्या जगातल्या जीवनावर लक्ष केंद्रित करायचं नाही, तर ह्या जगातल्या जीवनावर लक्ष केंद्रित करीत असताना आपण सार्वकालिक जीवन जे आहे, चिरंतन जीवन जे आहे, जे पुनरुत्थित जीवन आहे, त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे की मरणानंतर जीवन आहे आणि ते जीवन प्राप्त करून घेण्यासाठी आपलं हे जीवन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे घडवलं पाहिजे, जगलं पाहिजे. हे जीवन जेव्हा आपण संपूर्णपणे जगतो, हे जीवन जेव्हा आपण निस्वार्थीपणे जगतो, हे जीवन जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगतो, या जीवनाद्वारे आपण चांगली मूल्य पसरविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निश्चितच त्या सार्वकालिक जीवनासाठी आपण प्राप्त होतो. आणि त्या सार्वकालिक जीवनाचे जणू काही आपण अनुभव ह्याच जीवनाद्वारे घेत असतो. आणि म्हणून पुनरुत्थान आपल्याला हे शिकवत आहे की सार्वकालिक जीवन आहे हे विसरू नका. सार्वकालिक जीवनासाठी आपण धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी तशा प्रकारचं जीवन ह्या जीवनामध्ये आपण जगलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे की मरण म्हणजेच दृष्टपणा हा शेवट नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे जणू काही या जगातील शक्तींचं प्रदर्शन होतं. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त जो चांगलं जीवन जगत होता, जी चांगली शिकवण देत होता, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं होतं की मरणाद्वारे त्याचं सगळं संपलं, परंतु प्रेषित ह्या त्यांच्या जीवनाद्वारे साक्ष देत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे जवळची माणसं होती त्यांनी पुनरुत्थानाचा अनुभव घेतला आणि ते आपल्याला सांगत आहेत की प्रभू येशू ख्रिस्त मेला नाही, संपला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. आणि पुनरुत्थित ख्रिस्त त्यांना शक्ती देतो, प्रेरणा देतो, आशीर्वाद देतो. तो त्यांच्याबरोबर आहे असा अनुभव त्यांना आहे. आणि म्हणून त्याद्वारे ते त्यांचं जीवन हे अधिक प्रभावीपणे आणि चांगल्या प्रकारे जगत आहेत. आणि म्हणून पुनरुत्थान आपल्याला सांगत आहे की जगातल्या ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत, जगातल्या ज्या अडचणी आहेत, जगातल्या ज्या समस्या आहेत, त्या शेवट नाहीत, तर त्या पलीकडे जीवन आहे. आणि ते पलीकडे जीवन जे आहे, विजयशाली जीवन, आनंदाचं जीवन, सर्वकाळ टिकणारं जीवन जे आहे, त्यासाठी आपण धडपड केलं पाहिजे. या दृष्ट प्रवृत्तीला आपण आहारी जाऊ नये,
त्यांचे बळी पडू नये, त्यामध्ये जीवन न जगता विजयाचं जीवन म्हणजेच चांगलं जीवन जगण्यासाठी आपण सतत धडपड केली पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुत्थान आपल्याला आणखीन एक दुसरं सत्य शिकवत आहे आणि ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान समयी त्याच्या खाचेवर किंवा त्याच्या दफनभूमीवर जी दगड होते, धोंडे होते, ते बाजूला सारण्यात आले. हे दगड धोंडे जे आहेत हे जणू काही आपल्या जीवनातील अडीअडचणी आहेत, आपल्या जीवनातील समस्या आहेत आणि ह्या समस्या जणू काही बाजूला सारल्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये यातना आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये क्रूस आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण आहे. पण मरण, या दुःख, वेदना, आजार हे सगळं बाजूला होऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला एक चांगलं जीवन, एक आदर्श जीवन जगता येतं. ही शिकवण पुनरुत्थान आपल्याला देत आहे आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि नवजीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण जुन्यात अडकून न राहता नव्याचं जणू काही ध्यास धरला पाहिजे. हे सत्य पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांस पुनरुत्थानाच्या शुभेच्छा. हॅपी ईस्टर टू ऑल. गॉड ब्लेस यू.